आपल्यासोबत भाजपचे आमदार संजय केनेकर आहेत. भाऊ, जोपर्यंत निवडणुका लागल्या नव्हत्या तोपर्यंत भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिवसेना असेल हे दोघेही पक्ष म्हणायचे की महायुतीचाच होईल. परंतु आता निवडणुका लागल्यात, जवळपास 4 दिवस झालेत निवडणुका लागून. युतीची फक्त एक बैठक झाली आणि तिच्यातून काही विशेष बाहेर पडलं नाही. मात्र दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते उत्सुक आहेत. तुमच्याकडे 1000-1200 आहेत, त्यांच्याकडे 700-800 आहेत. उत्सुकता मोठी आहे, परंतु युतीचा अजून कुठेही गंभीरपणे चर्चा झालेली दिसत नाही. काय कारण आहे? खरं तर निवडणुका ताबडतोब घोषित झाल्या आणि त्यामुळे थोडीशी धावपळ झालेली आहे. 10 वर्षाचा गॅप आहे आणि 10 वर्षामध्ये प्रत्येक पक्षामध्ये च्या कार्यकर्त्याची उत्सुकता शिंगेला पोहोचलेली आहे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होण्याची. आणि त्यामुळे निश्चितच कार्यकर्त्याचा ओघ हा मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु तुम्ही लक्षात घ्या की सगळीकडं एक भारतीय जनता पार्टीची जी विश्वासार्हता निर्माण झाली, त्या विश्वासार्हतेमुळे कमळ या चिन्हासाठी सर्वात जास्त गर्दी होते. हे सर्व सुरूच झालेलं आहे. ते काही असं सांगण्याचं म्हणून नाही, पण हे सर्वांना माहीत झालेलं आहे की बुवा आजही तुम्ही आमच्या कार्यालयावरची गर्दी पडली. जवळपास 1400 पर्यंत फॉर्म या महानगरपालिकेच्या आत्तातला रेकॉर्ड आहे हा इतिहासातला. 1400 फॉर्म महानगरपालिकेचे पर्यंत जाणे एक काळ म्हणजे वेगळा होता, पण हा काळ वेगळा आहे. तुमचं म्हणणं आहे भाजपची ताकद वाढली, पण दुसरीकडे शिवसेना पण म्हणते की आमचे आमदार जास्त आहेत, आमची ताकद जास्त आहे. मग आता पुढे कोण होणार? म्हणजे मोठा भाऊ कोण, लहान भाऊ कोण, असा विषय चालू आहे सध्या. खरं तर सध्या महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात मोठा भाऊ तर भारतीय जनता पार्टीचं आहे. पण आमचा तो दुजा भाव कोणताच राहणार नाही. एक सन्मानाची युती आम्ही करण्याच्या मनस्थितीत आहोत आणि आम्ही ते पुढाकार घेऊन त्यांच्याकडे गेलेलो आहे. आम्ही जरी मोठा भाऊ जरी असलो तरी आमचा एक स्वभाव आहे सहनशीलतेचा भारतीय जनता पार्टीचा. आणि त्या पद्धतीने आम्ही पुढे जाऊन आम्हाला खऱ्या अर्थानं हिंदुत्वाच्या याच्यात तडा जाऊ नये म्हणून आम्हाला युतीची भूमिका घेऊन आम्ही काम करतो. आणि महाराष्ट्रात वरतीसुद्धा युती असल्यामुळे खालीसुद्धा युती राहावी हा धर्म पाळण्यासाठी आम्ही खूपपणे कोशिशीने प्रयत्न करतो. आणि त्या प्रयत्नामध्ये खऱ्या अर्थाने आमचा प्रयत्न हा आहे की सन्मानाने युती झाली पाहिजे. दोन्ही सन्मानाने म्हणजे काय? म्हणजे खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने ज्या पक्षाचा खऱ्या अर्थाने ज्या पक्षावर जनमानसाची विश्वासार्हता वाढलेली आहे त्या विश्वासार्हतेला अनुसरूनच युती झाली पाहिजे. म्हणजे विश्वास कोणाचा नाही कोणावर असतं, मला काय म्हणायचं नेमकं? हे बघा, आज महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कमळाची एक विश्वासार्हता देशामध्ये नरेंद्र मोदींमुळे खरं तर महाराष्ट्रामध्ये सत्ता आली. मोदींमुळे महाराष्ट्रात सत्ता आली ना. आणि मोदींच्या विश्वासार्हता आज गल्लीपर्यंत गेलेली आहे. दिल्लीची विश्वासार्हता भारतीय जनता पार्टीची गल्लीपर्यंत गेलेली. ती विश्वासार्हता जर आपल्याला मिळवायची असेल तर निश्चितपणे त्या ताकदीने खऱ्या अर्थाने प्रभागामध्ये तेवढ्या संख्येने प्रभागामध्ये ती विश्वासार्हतासाठी बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावरही चांगल्या पद्धतीने ती युतीची रचना करावं लागेल. युतीची रचना केली पाहिजे, परंतु 2 जिल्हा प्रमुख दोन्ही पक्षाचे बसले होते, म्हणजे भाजपचे आणि शिवसेनेचे, परंतु पुढे काही आलं नाही. आता जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचं असं आहे की तुम्ही झालं किंवा शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट झाले किंवा मंत्री अतुल सावे झाले, हे कधी बसणार आहेत? कारण हे बसले तर ही युतीचं हे फायनल होईल सगळं. खरं तर प्राथमिकदृष्ट्या प्रभाग कोणते किती प्रभागावर महायुतीने खऱ्या अर्थानं ह्या निवडणुकीच्या रचना करायच्या आहे. म्हणजे बरेचसे प्रभाग मुस्लिम आहेत, बहुसंख्य मुस्लिम आहेत. त्या प्रभागात नेमकं कोणी लढायचं? आणि जे प्रभाग हिंदूंचे आहेत त्यामध्ये किती विभागणी करायची आणि मग ते कोणते प्रभाग युतीमध्ये वाटणीला ठेवायचे, कोणत्या प्रभागामध्ये कोणी लढायचं? आज शेवटी 115 नगरसेवकांचा पूर्ण शहर आहे
आणि त्यामध्ये प्रभाग सिस्टीम 29 आहे आणि 29 प्रभागामध्ये जवळपास 22 प्रभागामध्ये 20 प्रभागामध्ये जवळपास चांगल्या पद्धतीने महायुती काम लढू शकते. तर मग त्याच्यात कोणते प्रभाग कोणी घ्यायचे, कोणत्या प्रभागात कोणी लढायचं, या भूमिका अजून प्राथमिक दृष्टिकोनातून होऊ द्या. नंतर मग पालकमंत्री संजय शिरसाट, माननीय अतुल सावे आणि मी प्रदेशाचा महामंत्री म्हणून आमदार संजय केनेकर आम्ही बसू. शेवटच्या याच्यात आम्ही ठरवू मग निश्चितपणे प्रभागाच्या कोणत्या रचना कोणत्या फायनल करायच्या. फायनलला आम्ही बसणारच आहोत आणि त्या फायनलला असताना मग त्या खऱ्या अर्थाने कोणत्या वार्डावर कोणाचं वर्चस्व आहे, किती विश्वासार्हता कोणत्या पक्षाची कोणत्या प्रभागात आहे हे बघावं लागेल ना. हां, हे बघा सगळेच प्रभागामध्ये कमळाची विश्वासार्हता आहे असं मी म्हणणार नाही आणि सगळ्याच प्रभागामध्ये शिवसेनेची विश्वासार्हता, कुठंतरी महायुतीची विश्वासार्हता आणि कमळाची विश्वासार्हता. कारण मोदींच्या प्रभावामुळं आज आपल्याला ही महायुतीची सत्ता खऱ्या अर्थानं आपल्याला जिंकता येणार आहे मोदींमुळे आणि त्यामुळं त्याचा फायदा निश्चितचपणे भारतीय जनता पार्टीला मिळावा हा एक कार्यकर्त्यांचा अट्टाहास आहे. या निवडणुकीत तुमच्या बोलण्यानं असं वाटतंय की भारतीय जनता पार्टी यावेळेस जास्त जागा मागण्याच्या भूमिकेत आहे. हे बघा, मी असं म्हणणार नाही की जास्त जागा. हे बघा, शेवटी मी तुम्हाला काय म्हटलं, ज्या पद्धतीने तुम्ही कामं सांगताय नरेंद्र मोदींमुळे असा विकास वाढला, विश्वास वाढलाय. हे बघा, या महाराष्ट्रात सत्ताच माननीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे आली. हे तर कोणाला नाकारता येणार नाही आणि म्हणून याचा अर्थ शिवसेनेला कमी जागा दिल्या जातील असं नाही आहे. आम्ही महायुतीत आहोत, आम्ही निश्चितपणे सन्मान करू, परंतु जिथं प्रभाव भारतीय जनता पार्टीचा आहे त्या पद्धतीनेही त्या रचनेतून आम्हाला त्या प्रभावाची मागणी करावंच लागणार आहे. परंतु ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय असं दिसतंय की भारतीय जनता पार्टीचा छत्रपती संभाजीनगरचा महापौर व्हावा अशी तयारी भाजपची जवळपास झालेली दिसते. हे बघा, महायुतीत जरी असलो तरी आम्ही स्वतंत्र पक्ष आहोत. निश्चितपणे आमचा भारतीय जनता पार्टीचा जरी महापौर झाला तरी तो महायुतीच्या साह्यानेच होईल. महायुतीच्याच नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचा महापौर होईल जेव्हा आम्ही ठरवू तेव्हा. आणि जेव्हा निवडणूक झाल्यानंतरच्या या चर्चा आहे, त्यामुळे मी यावर जास्त काही बोलणं योग्य नाही आहे. कारण हे श्रेष्ठी ठरवणार आहे, मी ठरवणार नाही आहे. परंतु निश्चितपणे कार्यकर्त्यांची प्रबळ इच्छा असती की 10 वर्षानंतर निवडणुका होत्या आणि आपला महापौर व्हावा. कारण आत्तापर्यंत आम्ही युतीतच राहिलेलो आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर देशामधल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या प्रभावाखाली जर भारतीय जनता पार्टीची विश्वासार्हता आणि त्या विश्वासार्हतेला धरून महायुतीची विश्वासार्हता जर महाराष्ट्रात निर्माण झाली असेल तर निश्चितपणे कार्यकर्त्यांच्या काही भावना त्या प्रकट होतात. त्यात काही वेगळं नाही आहे, पण जे श्रेष्ठी ठरवेल ते आम्ही अंतिम समजतो. नक्कीच हे होते भाजपचे आमदार संजय केनेकर. कॅमेरामन अमित आढेसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.